आता थांबायचं नाही, ही का चालली फिल्म, ह्याचा विचार आम्ही पण केला पाहिजे. मी तर अनेक निर्माते मला असे भेटलेले आहेत, त्यांनी सिनेमा केला आणि आता पुढे काय करायचं हे त्यांना माहितीच नाही. यशस्वी प्रोड्युसर वगैरे तू म्हणालास, पण अयशस्वी गोष्टी पण मी भोगलेल्या आहेत. बायकांचे चित्रपट चालतात असं एक शिक्का बसतो की मग महिलांचे चित्रपट आले, पण ते तसं नसतं. आमच्या नाट्य निर्मात्यांबद्दल मला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, अतिशय छोटे प्रश्न असतात, ते उगाचच मोठे होतात. सगळे एकमेकांचे मित्र आहेत, परंतु एक काहीतरी कोणतरी बोलतो आणि त्या बोलण्यावरनं अख्खाच्या अख्खं ते वातावरण बिघडतं. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार, वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअपच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. वामन हरी पेठे ज्वेलर्स, ज्यांची परंपरा आहे 117 वर्षांची, ज्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती. कॅचअपच्या प्रत्येक एपिसोडमध्ये असेच काही सोबती जे सोनेरी क्षण आपल्यासोबत शेअर करतात. पण आज जे पाहुणे आपल्यासोबत आहेत ते काही मौल्यवान गोष्टी, सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार आहेत. आज आपल्यासोबत आहेत अजित भुरे. नमस्कार सर, नमस्कार आणि स्वागत आहे कॅचअपमध्ये. अजित भुरे, त्यांची आता ओळख करून द्यायची झाली तर बरीच विशेषणं वापरावी लागतील. सूत्रसंचालक, अभिनेते, अतिशय अनुभवी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शक. पण ह्यातला जो त्यांचा एक गुण आहे निर्माते, त्याच्याबद्दल आज आपण जास्त बोलणार आहोत. कारण गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं आहे की बाई पण भारी देवा आणि दशावतार या 2 सिनेमांना अभूतपूर्व यश मिळालं, ज्यामध्ये तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा होता. आणि त्याशिवाय सुद्धा काही सिनेमे आहेत जे चांगला बिझनेस करतायत, बरेच सिनेमे चालत नाही आहेत ज्याबद्दल बरीच चर्चा होते. तर एक प्रकारे हा मास्टर क्लास आहे जे अशा निर्मात्यांसाठी की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे, इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे. तर सर, मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की काही प्रोजेक्टमध्ये तुमचं नाव प्रोड्युसर म्हणून असतं आणि दशावतारसारख्या प्रोजेक्टमध्ये तुमचं नाव क्रिएटिव्ह प्रोड्युसर असं असतं. तर मुळात तुमचा रोल कसा असतो, जबाबदारी नेमकी कशा प्रकारची असते, तिथूनच सुरुवात करूयात. एकतर पहिलं इथे नमूद करावं असं वाटतं अमोल, मला बोलावलं त्याबद्दल आभार. आणि महत्त्वाचं असं की निर्माते खूप आहेत मराठीमध्ये, माझ्यापेक्षा जास्त काळ त्यांनी निर्मिती केलेली आहे, जास्त यशस्वी आहेत. त्यामुळे जे काही बोलेन ते विनयाने, त्यांना अर्थातच त्यांचा मान तो आहे. ठीक आहे, आता 2 सिनेमा माझे बरे चालले म्हणून ठीक आहेत. तर तुझा पहिला प्रश्न जो होता की प्रोड्युसर आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर ह्या 2 ठिकाणी माझं नाव जे आलं ते की कसं असतं, सिम्पल आहे की जेव्हा प्रोडक्शनमध्ये आपण स्वतः पैसे टाकून इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपली फार क्रिएटिव्हिटी आपण लावत नाही, म्हणजे स्क्रिप्ट आपण शोधली किंवा काही असं, त्याच्यानंतर मग पुढे त्या डिरेक्टरने बघायचं असतं. तर तसं ते प्रोड्युसर म्हणून फक्त नाव. आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसरमध्ये मला स्वतःला तो खूप आनंद मिळाला दशावतारच्या वेळेला. पैशापेक्षा ना काही काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पैसे येतात, पैसे आणले जाऊ शकतात, परंतु त्या पैशांना योग्य न्याय मिळण्यासाठी, योग्य दिशा देण्यासाठी ते जे प्रोडक्शन आहे ते क्रिएटिव्ह दृष्टिकोनातनं प्लॅन करणं. म्हणजे ही जी कथा आहे, म्हणजे अगदी आता हे सिनेमाबद्दलच बोलतो आपण, पण एखादी कथा मी वाचतो आणि मला असं वाटतं ह्याच्यावरती नाटक जास्त बरं होईल, ह्याच्यावर कदाचित सिरियल जास्त बरी होईल, ह्याच्यावरती सिनेमा चांगला होईल. सो तो निर्णय घेण्यापासनं त्या प्रोडक्शन हाऊसच्या बरोबर आपण राहणं, मग त्याच्यानंतर ह्याचा दिग्दर्शक काय असेल, तो दिग्दर्शक कशा पद्धतीने काम करेल, ह्याच्यातले ॲक्टर्स कसे जमा करायचे. कदाचित असं असतं की आता दशावतारचं उदाहरण झालं तर महेश मांजरेकर त्या सिनेमात कसे आले ते मला माहिती आहे, कारण मी तो रोल वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे महेशच चांगला करू शकेल आणि महेशने त्याला पूर्ण न्याय दिला. तर अशा इनपुट्स देणं दिग्दर्शकाला आणि त्या दिग्दर्शकाला कन्व्हिन्स करायला आपण प्रयत्न करणं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नुसतंच सिनेमा निर्मिती ही आजकाल निर्मिती राहत नाही. म्हणजे हे क्रिएटिव्ह प्रोसेसमधल्या गोष्टी झाल्याच, बरोबर, परंतु पैसे आल्यानंतर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग होतंय की नाही, व्यवस्थित त्याच्यामध्ये त्या दिवसांमध्ये ते शूटिंग कंप्लीट होतंय की नाही, याच्यावरती लक्ष ठेवणं. त्या वेळेला त्या दिग्दर्शकाला किंवा त्या लोकांना टोचून सांगणं की आता हे आपल्याला कदाचित आउट ऑफ बजेट जात आहे. कारण शेवटी तुम्ही बजेटच्या बाहेर गेलात की सिनेमा कितीही चांगला झाला तरीसुद्धा तो आर्थिकदृष्ट्या मात्र यशस्वी ठरत नाही. तर त्या गोष्टींवरती लक्ष ठेवणं. आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती फार महत्त्वाची आहे, जी तुला माहिती आहे की आजकाल मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन या गोष्टींमध्ये
आपल्याला खूप लक्ष घालायला लागतं. त्यासाठी निर्णय लोकांची टीम बांधणं, सगळं काय मी करत नाही. बरोबर. परंतु समजा आपल्याला दशावतार फिल्मसाठी आपल्याला झी स्टुडिओ हा हवा आहे, मग त्यांच्याकडे जाऊन हे प्रोड्युसर, काही काही प्रोड्युसर्सना ह्या गोष्टी माहीत नसतात. मग त्यांना त्या टेबलवरती आणून ठेवणं, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट होते, एखाद्या वेळेला नाही होत. परंतु या सगळ्या गोष्टींचं, ज्याला आपण म्हणतो एक किचन, तो प्लॅटफॉर्म असतो, त्या प्लॅटफॉर्मवरती अनेक गोष्टी पसारा करून मांडलेल्या असतात. त्या नीट मांडून ठेवण्याचं काम क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून करायला मला या दशावतारमध्ये मिळालं. म्हणजे त्यामध्ये प्लॅनिंग पण आलं आणि त्याच्यामध्ये एक्झिक्युशनमध्ये सुद्धा महत्त्वाचा सहभाग आला. हो, पण एक्झिक्युशन मग डिस्ट्रीब्युशन सारखे जे गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल बरीच कमी कल्पना नवीन निर्मात्यांना असते, तिथे तुम्हाला काही अडचणी जाणवल्या, काही असं वाटलं की हे ट्रेंड आता बदलायला लागतील किंवा तुम्ही काही त्याच्यामध्ये नवीन बदल केलेत? हां, डिस्ट्रीब्युशनमध्ये ना 2 लेवल्सवरती मला वाटतं आपल्याला बोलायला पाहिजे. एक म्हणजे डिस्ट्रीब्यूट करताना आपली फिल्म कुठल्या पद्धतीची आहे ना, ही आपल्याला आधी कळायला पाहिजे. हां. कारण कधी-कधी काय होतं, एखादी शहरी फिल्म असते, पण आपण उगाचच त्याचे निरनिराळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट ती करतो. त्याचा उपयोग होत नाही. बरोबर. किंवा एखादी खरंच फक्त पश्चिम महाराष्ट्रातली किंवा इकडची फिल्म असते आणि आपण मुंबई, पुण्यामध्ये त्याचं मार्केटिंग करतो, डिस्ट्रीब्युशन करतो, त्याचा उपयोग होत नाही. सो त्या सिनेमाचं कंटेंट बघून, त्या सिनेमातल्या ज्या ते कलाकार आहेत ते बघून, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं व्हावं याची चर्चा त्या डिस्ट्रीब्युटर्स बरोबर करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आता डिस्ट्रीब्युशनमध्ये पुन्हा तो एक व्यवसायाचा भाग आहे पूर्णपणे. ते डिस्ट्रीब्युटर्स जे आहेत किंवा थिएटर ओनर्स किंवा त्यांची जी चेन आहे, ती सगळी मंडळी ही बिझनेस बनणारी मंडळी आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की चित्रपटावरती अन्याय होतो आणि मग त्यामुळे ते तिसऱ्या दिवशी ते दिसत नाही. त्यांचं सिम्पल लॉजिक असतं की हा सिनेमा शुक्रवारी लागला, शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये त्यांनी किती कलेक्शन केलं आणि ते जर कलेक्शन फार बरं नसेल तर सोमवारी त्या सिनेमाचं आयुष्य कमी व्हायला सुरुवात होते. कारण त्यांचं पण त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. त्यांना ते थिएटर चालवायचं आहे. त्यांची जी काही याची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आहे, ती रिकवर होण्यासाठी जर 5च प्रेक्षक आले तर काय? तर या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून ते डिस्ट्रीब्युशन प्लॅन करायला लागतं. म्हणजे मला पहिल्या 3 दिवसात मला मराठी चित्रपटातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटर म्हणजे सादिक चितळीकर. तो माझा चांगला मित्र आहे. माझा पहिला पिक्चर 2006 साली मी जेव्हा रेस्टॉरंट नावाची फिल्म केली होती, ती पण त्यानेच डिस्ट्रीब्यूट केली होती. त्याने मला एक वाक्य गमतीत बोलता बोलता तो बोलला होता की अजितजी, आता काय झालं आहे, मराठी सिनेमा हा आता 3 दिवसाचा खेळ झाला आहे. म्हणजे पूर्वी तो आठवड्याचा तरी असायचा. आता शुक्रवार, शनिवार, रविवारमध्ये काय करायचं तेवढं जास्तीत जास्त करून घ्या. बरोबर. मग ते जर त्याला रिस्पॉन्स बरा मिळाला तर पुढच्या आठवड्याचा आपण विचार करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी निर्माता म्हणून एखादा नवीन असतो त्याला बऱ्याच वेळेला माहीत नसतात. म्हणजे मी तर अनेक निर्माते मला असे भेटलेले आहेत की त्यांनी सिनेमा केला आणि आता पुढे काय करायचं हे त्यांना माहितीच नाही. म्हणजे बिचाऱ्यांनी असे 2-2, 3-3 कोटी रुपये खर्च करून प्रोडक्शन त्यांचं तयार असतं, पण पुढे डिस्ट्रीब्युशन असतं. अच्छा, त्याचा एवढा खर्च असतो, मार्केटिंग असं करायला लागतं, हे त्या बिचाऱ्यांना माहितीच नसतं. तर अशा वेळेला तू मगाच्या प्रश्नावरती क्रिएटिव्ह प्रोड्युसरचा रोल फार महत्त्वाचा ठरतो की त्यांना जर वेळीच ही मदत मिळाली तर त्याप्रमाणे ते त्यांचं प्रोडक्शन प्लॅन करू शकतात. डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये हा एक क्रिएटिव्ह मुद्दा मी तुला मांडला तो. आणि दुसरा ॲक्च्युअल तो जो बिझनेस आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं की मुळात तो बिझनेस कसा आहे हे समजून घेणं की बाबा पहिल्या आठवड्यामध्ये किती पर्सेंटेज मिळतात. बऱ्याच लोकांना तेही माहीत नसतं की म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, काही कोटीचा धंदा झाला म्हणजे प्रोड्युसरला इतके मिळाले असं नसतं. त्याच्यातले काही पर्सेंटच पहिल्या आठवड्यात मिळालेले असतात, दुसऱ्या आठवड्यात ते पर्सेंटेज कमी होतं, ते अजून कमी होतं. हे आर्थिक गणित जे आहे ते प्रोड्युसर्सना समजावून सांगणं आणि त्याप्रमाणे ती डिस्ट्रीब्यूट करणं फिल्म आणि त्याच्यावरती लक्ष ठेवणं, त्याच्यासाठी मार्केटिंगच्या निर्णय आयडियाज वापरणं, या सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगमध्ये येतात. त्याच्याकडे लक्ष ठेवून त्यांना गाईड करणं. हे सगळं कागदावरच त्यांना आधी क्लिअर करून देणं की इतका खर्च होणार आहे पुढे जाऊन. पण मग प्रोड्युसर आणि फायनान्सर हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. याबद्दल कमी माहिती आहे का आपल्या इंडस्ट्रीमध्ये? कारण बऱ्याच वेळेला नवीन निर्माते जे येतात त्यांचा ह्या बाबतीतच घोळ होतो असं दिसतं. हो, म्हणजे मी सुद्धा ह्याच्यातनं गेलो, मी पण अशा चुका केलेल्या आहेत की असं वाटत असतं की म्हणजे फायनान्सर हा काय म्हणतो की ठीक आहे, तुला मी 100 रुपये देतो, तू मला पुढच्या वर्षी 110 रुपये आणून दे, एक अमाऊंट जी काय असेल ती. बरोबर. मग तुझा सिनेमा चालला, समजा त्या सिनेमाने 150 रुपये कमावले, ते 40 रुपये तू एन्जॉय कर बाबा, मला माझे 110 रुपये आणून दे. आणि दुसरे जे असतात ते इन्व्हेस्टर जे असतात त्याच्यामध्ये
पार्टनरशिपचे प्रकार असतात आजकाल, की ठीक आहे मला इतके तरी कमीत कमी आणून दे आणि मग प्रॉफिटमध्ये शेअर असतो. अशा निरनिराळी मॉडेल्स जे आहेत ना, त्या मॉडेल्स त्या लोकांना, बऱ्याच लोकांना माहितीच नसतात. बरोबर. मग कधी कधी तो काय करतो, त्याला वाटतं की ही मी प्रोड्यूस केली आहे फिल्म, पण डिरेक्टर म्हणतो नाही ह्याच्यात माझा एवढा शेअर आहे, ते तो नंतर बोलतो. सो ती ॲग्रीमेंट्स करणं आजकाल ना, तो एक महत्त्वाचा फॅक्टर, थोडंसं विषयांतर होईल, परंतु लीगल गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून या लीगल गोष्टींकडे लक्ष द्यायला भाग पाडणं हे पण काम आहे. आता साधी गोष्ट घे, की समजा तू मला सिनेमामध्ये घेतलंस आणि तू मला पेमेंट केलं नाहीस, तर तुझ्या रिलीजच्या वेळेला मी जर नुसतं चित्रपट महामंडळाला पत्र लिहिलं तर माझा रिलीज थांबू शकतो. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या लिगली पेपरवरती आहेत की नाही, आपण अकाउंट्सच्या बाबतीमध्ये बाबा नीट पेमेंट्स होत आहेत की नाहीत, आजकाल GST किंवा इतर फॅक्टर्स आहेत, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. ते जर नाही झालं तर मग सगळं अडकतं सगळं. आणि ते जे गणित कोलमडलं, म्हणजे आर्थिक गणित कोलमडलं ना की सिनेमा कोलमडतो. बरोबर. सिनेमा सगळे चांगले बनत असतात आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करूनच ते बनवत असतो, परंतु आर्थिक गणिताकडे लक्ष दिलं नाही. हे मी बोलतोय आणि बऱ्याच वेळा मी दिलेलं नाही आहे. तू आता म्हणतोस म्हणजे यशस्वी प्रोड्युसर वगैरे तू म्हणालास, पण अयशस्वी गोष्टी पण मी भोगलेल्या आहेत. म्हणून तुम्ही यशस्वी झालेला आहात ना, असं पण म्हणता येईल. सो ह्या खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत. बरोबर. चित्रपट निर्मिती ही खूप कठीण गोष्ट आहे. चित्रपट दिग्दर्शन ही त्याहून कठीण गोष्ट आहे. मला कधी कधी कोणतरी विचारलं की तू डिरेक्ट का नाही केलीस फिल्म कधी. मी सचिन पिळगावकरांकडे असिस्टंट म्हणून 3 फिल्म्स केल्या, पण मला कळलं हे माझं टेम्परामेंट नाही. दिग्दर्शन करणं हे एक वेगळी गोष्ट. पुन्हा त्यात कुठल्या 3 फिल्म होत्या? सॉरी, मी आत्मविश्वास, आमच्यासारख्या आम्हीच आणि आयत्या घरात घरोबा. अरे वा. या सिनेमाला मी असिस्टंट होतो. बरं. तर तिकडे जे शिकायला मिळालं, म्हणजे मला बेसिक टेक्निक मला माहिती आहे, परंतु ते करण्यासाठी एक वेगळं टेम्परामेंट लागतं. एडिटमध्ये कसं, आणि ते टेम्परामेंट माझ्याकडे नाही. हे आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे सिनेमाचा दिग्दर्शक, मी जरा थोडंसं धाडसाचं स्टेटमेंट करतोय, पण मराठी सिनेमा चालत नाहीत वगैरे असं म्हणतो ना आपण, पण खरंच आपण सिनेमा डिरेक्ट करतोय का हे बघायला पाहिजे. खूप कमी लोक असे ज्यांना सिनेमा हे माध्यम कळलंय. सिनेमा माध्यम म्हणजे फक्त शूटिंग करणं आणि सिनेमा लावणं असं नसतं. बरोबर. आपली कथा कशी आहे, पटकथा कशी आहे, त्याच्यावरती काय काम करतोय. एक वर्ष, आता दशावतारच्या वेळेला सुबोध आणि त्यांच्या टीमने 2 वर्ष आधी काम सुरू केलं होतं. 2 वर्ष त्यांचं फक्त पेपरवर्क चाललं होतं, लोकेशन्स चालली होती, त्याच्यानंतर ॲक्च्युअल शूटिंग, आणि त्याच्यानंतर पुढचं 1 वर्ष गेलं. सो अशा पद्धतीने प्लॅन करून तो सिनेमा होतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेला आपण काय बघतो की कोणतरी फायनान्सर मिळतो, कोणतरी पैसे टाकायला तयार असतो, म्हणून कोणतरी फिल्म करतो आणि मग 6 महिन्यात फिल्म केल्यानंतर मग आपण म्हणतो की चालली नाही, कारण त्याच्यात तो आत्माच आलेला नसतो. बरोबर. असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही आता मराठी सिनेमा न चालण्याचं एक कारण सांगितलं, पण अशाच पद्धतीने सिनेमे का चालत नाहीत ह्याच्याबद्दल बरीच चर्चा सुरू असते, परिसंवाद सुरू असतात. पण जेव्हा दशावतारसारखा सिनेमा चालतो, बाई पण भारी देवासारखा सिनेमा चालतो, आता थांबायचं नाही सारखा सिनेमा चालतो, तेव्हा त्याच्या चालण्यामागच्या कारणांचा अभ्यास नीट होतो का, त्याची चर्चा होते का, किंवा ती व्हायला पाहिजे? व्हायला तर पाहिजेच. दुर्दैवाने आपल्याकडे चर्चा होतच नाही. म्हणजे मला आता थांबायचं नाही नाव घेतलं, मला खूप बरं वाटलं ते. कारण काय की आपण ना बऱ्याच वेळेला मी बघतो की आपण आपल्याच सिनेमाबद्दल बोलतो. आता थांबायचं नाही ही का चालली फिल्म, बरोबर, ह्याचा विचार आम्ही पण केला पाहिजे. की त्याच्यामध्ये त्या नवीन दिग्दर्शकाने एक नवीन प्रकारे ती गोष्ट रचली, त्याला ते भरत जाधवला कास्ट करावं असं वाटलं आणि भरत जाधवने त्याला न्याय देणं. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे. मला ना कधी कधी वाईट वाटतं की खरंच मराठी सिनेमाबद्दल बोलणारे बरेच जण किंवा इव्हन प्रेक्षक सुद्धा मराठी सिनेमा चालत नाही असं म्हणतात, पण त्यातले किती प्रेक्षक सिनेमा बघतात खरंच. मी तुला सांगतो, आमचा सकाळचा समजा एक 10-12 जणांचा ग्रुप आहे. एकदा मी गप्पा मारता मारता त्यांना विचारलं की आपण 10 जण आहोत, गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही किती मराठी सिनेमे पाहिलेत आणि कोणी पाहिले. अमोल, तुला खोटं वाटेल, 2 जण सुद्धा निघाले नाहीत की ज्यांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे, बरं सगळे सिनेमे बघू नका ना, पण गेल्या वर्षभरात 5 सिनेमा बरे चालले आहेत, ते 5 सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत का? नाही बघितलेत. मग आपण त्या आकड्यांच्या गोष्टी ज्या करतो की म्हणजे इतक्या कोटींचा महाराष्ट्र आहे, त्यातल्या इतक्या पर्सेंटेजने लोकांनी बघितलं तरीसुद्धा इतका धंदा होऊ शकतो.
तर आपण जाणारच नसलो तर सिनेमा बघितलाच जाणार नाही, मग तिकीट विक्री होणार नाही. आणि सिनेमा हा निर्मितीच्या बाबतीमध्ये खरंच सांगतो की कधी कधी आपण जो उलटा विचार करतो ना, मला शासनाकडनं 40 लाख मिळणार आहेत, मग मला टेलिव्हिजन राईट्समधनं 50 लाख किंवा 1 कोटी मिळतील, म्हणजे मग 1.5 कोटी झाले आणि मग आपण एक काम करूया, मग 2 कोटीत पिक्चर बनवूया, म्हणजे काय रिस्क. असा सिनेमा नाही होत. बरोबर. आणि तसे सिनेमे बरेच बनतात दुर्दैवाने. त्यामुळे त्या सिनेमामध्ये ती ज्याला प्रोडक्शन व्हॅल्यू तीच नसते आणि म्हणून परत ते प्रेक्षक येत नाहीत. बरोबर. म्हणजे प्रेक्षक येत नाहीत हा त्यांच्यावरती माझा आरोप नाही आहे. हा, हा. प्रेक्षक काय येत नाहीत, आपण त्यांना तशा पद्धतीची करमणूक. करेक्ट. सिनेमा थिएटरमध्ये मी सिनेमा बघायला काय येईन, तर मला तो सिनेमाचा एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. बरोबर. मग ते टेक्निक मला माहिती आहे का, महेश मांजरेकरला सिनेमा येतो, तो बरोबर सिनेमा डिरेक्ट करू शकतो. कारण त्याला म्हणजे आता मी त्याच्या एका सिनेमामध्ये होतो, शिवाजीराजे भोसले बोलतोय पहिल्या ओरिजिनल. हो. तर मी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहे आणि मी काय मुख्यमंत्री टेबलवरती बसलेलो आहे, पण त्याने एक टॉप अँगलने एक कॅमेराचा एक शॉट नुसता घेतला होता. त्याचा इफेक्ट असतो एक वेगळा. बरोबर. त्याच्यात मी एकही वाक्य बोलत नाही, पण तो दिसतो मी. आणि मग नंतर मग ते जे ग्रँजर आहे, तो सीएम म्हणून तो बसलेला एक माणूस आहे, हे जे थिंकिंग आहे, हे व्हिज्युअलायझेशन आहे, हे दिग्दर्शकाचं काम आहे. बरोबर. आणि ते बऱ्याच वेळा होत नाही. बरोबर. आणि त्यामुळे मग ना नुसतंच टेलिव्हिजन सारखा जर सिनेमा शूट केला तर प्रेक्षक काय म्हणतो की मला टेलिव्हिजन घरात मिळतंय बघायला, बरोबर. मग मी सिनेमाला का जाऊ. बरोबर. या सगळ्या खूप विचित्र गोष्टी आहेत. एकात आपण एक गोष्टी आहेत सगळ्या त्या. बरोबर. तुम्ही किती सिनेमात मुख्यमंत्र्यांचं काम केलंय? पण खरंच मी एकच त्या सिनेमात मुख्यमंत्र्याचं काम केलंय, पण त्याच्यामध्ये ते काय लोकांच्या लक्षात, बरं कितीतरी छोटी भूमिका आहे ती, पण ती छान लक्षात राहिली. राजकारणाचं काम खूप केलंय तुम्ही. हा, राजकारण्यांचं किंवा वकिलांचं. हा. तर एकदा मला एक निर्मात्याचं वाक्य मला आठवतं, गमतीचा भाग म्हणून. कुठल्या तरी एका ते नाट्य परिषदेच्या आमच्या शिबिराला आले होते, तर एका कुठेतरी विद्यार्थ्यांनी विचारलं की तुम्ही कास्टिंग कसं करता. तर मला सिम्पल आहे, डॉक्टर, वकील, राजकारणी वगैरे भूमिका असतील ना तर अजित बुरे, पण खुनी वगैरे अशा भूमिका असतील तर विनय आपटे. अरे हे असं कास्टिंग. पण एनिवे, सो ते अशा पद्धतीने कास्टिंग करताना पण ह्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आजकाल तर कास्टिंग एजन्सीज वगैरे आल्या आहेत आणि त्याचा या सगळ्या प्रोफेशनल लोकांचा सहभाग, ते टीमवर्क आणि ते टीम जमवून ठेवणं, बरोबर. हे फार महत्त्वाचं असतं. बरोबर. तुम्ही प्रेक्षकांचा आता उल्लेख केलात आणि आपण ज्या सिनेमांची नावं घेतली, मग त्याच्यामध्ये मग जारण पण आहे, त्याच्यामध्ये एप्रिल मे 99 सारखे सिनेमे पण आहेत की ज्यांना प्रेक्षक बघायला गेले काही प्रमाणात. पण त्याच्यामध्ये पण हेच आहे की परत प्रमोशन हा महत्त्वाचा भाग आहे आणि जर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचला नाहीत तर प्रेक्षक येणार नाहीत, हेच नेहमी म्हटलं जातं. आपण एक दशावताराचं उदाहरण घेऊया की तुम्ही अशी कोणती गोष्ट जाणीवपूर्वक केली होती की ज्याचा तुम्हाला सकारात्मक परिणाम त्याच्या आर्थिक यशामध्ये दिसला प्रमोशनच्या बाबतीमध्ये. हां, म्हणजे प्रमोशनच्या बाबतीत डेफिनेटली आम्ही असा प्रयत्न केला मग आमच्या टीमने की सुबोध आणि त्यांची कंपनी आहे सुजय हंडे वगैरे, ओशन फिल्म कंपनी. आता ही सगळी नवीन मुलं आहेत, त्यांच्याकडे त्यांची एक टीम होती. त्यामुळे प्रमोशन करताना आम्ही सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला. सोशल मीडिया म्हणजे जसं सादिक चितळीकरांनी आम्हाला सांगितलं होतं की पहिले 3 दिवस, तर त्याच्या आधीचे काही दिवस आम्ही एवढं प्रमोशन केलं की ज्यायोगे प्रेक्षकांपर्यंत निश्चित सिनेमा पोहोचला होता. बरोबर. की असा एक सिनेमा येतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या सिनेमामधला USP होता तो म्हणजे दिलीप प्रभावळकर. बरोबर. मराठी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून दिलीप प्रभावळकर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका करतोय, हे पाहायला चित्रपटगृहात तो पहिल्या 2-3 दिवसात जो त्यांचा ऑडियन्स आहे तो येणार होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पोस्टर डिझाईन जे केलं, ते पोस्टर इतर मराठी चित्रपटांपेक्षा वेगळं वाटेल आणि त्याच्याकडे लक्ष जाईल, ज्यायोगे प्रेक्षक आकर्षित होतील. या प्रमोशनच्या सुरुवातीच्या काळातल्या गोष्टी होत्या. आता त्याच्यानंतर पहिल्या 2 आठवड्यामध्ये जो चालायला लागला, लोकांना आवडायला लागला, म्हणजे तरीसुद्धा आपल्याला गप्प बसून चालत नाही. बऱ्याच वेळा कधी पिक्चर चालतोय तसं नसतं. पुढच्या आठवड्यात सुद्धा चालण्यासाठी तो कसा चालतो आहे, त्याच्याबद्दल रिॲक्शन्स काय आहेत, या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते प्रमोशन करण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. बरोबर. त्यासाठी थोडाफार पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की तुमचं प्रोडक्शनचं बजेट जे चांगलं असायलाच पाहिजे, परंतु प्रमोशन आणि मार्केटिंग याचं बजेट पण तेवढंच असायला पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही आज
तगू शकतात. खरंय खरंय. म्हणजे आता क्रांतिज्योती विद्यालयासारखा सिनेमा बरोबर. जो 2026च्या सुरुवातीलाच आला आणि कुठल्याही स्टुडिओचं पाठबळ नाही, पण त्यांनी जसं तुम्ही म्हणताय तसं की पोस्ट रिलीज सुद्धा त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. वेगवेगळ्या थिएटर्सना जाऊन भेटी देणं असेल किंवा सोशल मीडियावरचं प्रमोशन असेल, ते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं आणि त्याचं त्यांना अपेक्षित यश त्यामध्ये मिळालं. तर हे ही प्रमोशन नवीन मुलं येतात ना, हां. हेमंत असेल किंवा काय, हो. हे ते लोक काम करतात, हे त्यांना ते कळतं. बरोबर. त्यामुळे ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं, नवीन टेक्निक्स वापरणं, हे त्या मुलांनी केलं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे तुम्हाला स्वतः बसायला लागतं. अर्थात. हां, म्हणजे तुम्ही एखाद्या कुठल्यातरी एजन्सीवरती सोपवलंय, तर मग त्याचं अगदी शुद्धलेखनापासून प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघायला लागते. पण ते पण मला वाटतं तुम्ही केलं असेल त्यावेळेला. हो हो, म्हणजे आमची एजन्सीज आमच्या होत्या सगळ्या. हो, हो. म्हणजे आता झी स्टुडिओनी आमचं डिस्ट्रीब्युशन केलं किंवा त्यांनीच PNA वगैरे घेतलं, परंतु त्याच्यामध्ये आमचा सहभाग होता. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की तू आता म्हणतोस त्यामुळे एजन्सीला काम दिलं आणि एजन्सीच्या माणसाने जर त्याच्या दृष्टिकोनातनं फक्त त्याचं प्रमोशन केलं आणि ते समजा आपल्याला हवं तसं नसेल, तर मग तो एक मग ते फ्रिक्शन क्रिएट होतं आणि मग नाही मजा येत. करेक्ट करेक्ट. तुमच्यासारखी जी नावं आहेत निर्माता म्हणून, तुमचं एक नेटवर्क आहे. हां, मित्रपरिवार मोठा आहे आणि इतकी वर्ष या इंडस्ट्रीत असल्यामुळे अनेक कलाकारांशी, दिग्दर्शकांशी तुमचे संबंध चांगले आहेत. तुमचं राजकीय क्षेत्रामध्येही चांगले संबंध आहेत, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहेत. अशा प्रकारे इन्फ्लुएन्शियल असणं हा पण एक म्हणजे ही पण एक जमेची बाजू असते का प्रोड्युसरसाठी? 100% असते. त्याचा कसा फायदा होऊ शकतो? नाही, मुळात ते कसं होतं की महेश मांजरेकरचं उदाहरण घ्या. मी मगाशी बोललो म्हणून पुन्हा बोलतो की ज्या इझिली मी महेश मांजरेकरला फोन करू शकलो आणि त्याने ज्या पद्धतीने माझी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली, ते इतरांना जमत नाही. त्यासाठी माझी गेल्या काही वर्षातली ह्या क्षेत्रातली मेहनत आणि त्याच्याबरोबर असलेली मैत्री उपयोगी पडते. बरोबर. आता प्रत्येकाला हे जमत नाही, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं, पण तितकं ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. दुसरी अशी गोष्ट की ते गुडविल क्रिएट होणं असतं ना, की समजा मी गेले 30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. 2006 साली रेस्टॉरंट नावाची फिल्म केली आहे, डबिंग वगैरे मी करतो आहे, म्हणजे हा आपल्यातला एक माणूस आहे, तर चला आपण त्याच्याबरोबर काम करूया. हे कामाबद्दलचं गुडविल झालं. आणि दुसरं असतं खरोखर निव्वळ मैत्री. बरोबर. की आता तू राजकीय क्षेत्रातली माझी मंडळी मित्र आहे समजा, मी त्यांना तेवढ्या हक्काने सांगू शकतो की असं माझं पिक्चर होतं, तुम्ही बघायला या, ते येतील. बरोबर. कारण काय, मी कधी त्यांच्या राजकीय क्षेत्रात मी त्यांच्या ढवळढवळ करत नाही, ते त्यांचं क्षेत्र आहे. खरंय खरंय. त्यामुळे ते या क्षेत्रामध्ये हा काहीतरी धडपड करतोय म्हणून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून माझ्याकडे येतात. सो हे त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. पुन्हा एकदा म्हणजे माझ्यासारख्याच ओळखी, माझ्यासारखीच करिअर्स, माझ्यासारखी मैत्री अनेकांची असेल, ती कमी जास्त प्रमाणात असेल, पण त्याचा उपयोग डेफिनेटली होतो. बरोबर. पण मग ह्याच दृष्टीने स्टुडिओ कल्चर आपल्याकडे यायला पाहिजे. एक स्टुडिओ असेल आणि त्यांनी जर सातत्याने चांगल्या सिनेमांची निर्मिती केली, चांगल्या म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया यशस्वी सिनेमांची निर्मिती केली, तर त्यांचा आपोआप गुडविल तयार होईल. म्हणजे हे पण किती स्टुडिओ कल्चर आपल्याकडे यायलाच पाहिजे. म्हणजे मी मगाशी तुला म्हटलं त्याप्रमाणे अमोल, ऑडिट ज्याला म्हणतात ना, ते ऑडिट हे प्रत्येक स्टेजवरती व्हायला पाहिजे आणि स्टुडिओ कल्चर आलं तरच ते होऊ शकतं. कारण तिकडे तेव्हा असं होणार की माझं हे प्रॉडक्ट आहे. बरोबर. मी तुझ्याकडे मैत्रीसाठी म्हणून काम केलं, मला हे भूमिका आवडली, मला तू पैसे नाही दिलेस तरी जातील असं नसतं. मी हे प्रोजेक्ट तयार केलं, त्या प्रोजेक्टची एवढी कॉस्ट आहे आणि त्या कॉस्टचं मला इतकं रिटर्न मिळाले पाहिजे. हे स्टुडिओ कल्चर आलं तरच होईल. नाही तर मैत्रीमध्ये बऱ्याच वेळांना नुसत्याच गोष्टी होतात. प्रोफेशनल लेवलला जेव्हा काम होतं ना, की आता झी स्टुडिओमध्ये माझी मैत्री जरी असली कोणाशी, तरी सुद्धा शेवटी दॅट पर्टिक्युलर पर्सन इज ऑल्सो आन्सरेबल टू समवन. त्यामुळे तो त्याचं काम करताना प्रोफेशनलीच करणार. तिथे ती मैत्री येत नाही. मग मैत्रीसाठी म्हणून नाही करत तो आणि करूच नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. मैत्रीसाठी फक्त कसं असतं की ओळखी मिळेल का मैत्रीमुळे आपण एका स्टेजपर्यंत पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्या प्रोफेशनल चौकटीमध्ये आपल्याला बसायलाच लागेल आणि ते स्टुडिओ कल्चर आता हळूहळू मराठीत यायला लागलं आहे. आणि नॉट नेसेसरीली मोठी स्टुडिओज. माझं म्हणणं असं की आता तू हेमंत ढोमेचं उदाहरण दिलंस, त्याने एखादं स्टुडिओसारखंच काम केलं की छोटं. त्याचं स्टुडिओ त्याला म्हणजे वॉर्नर ब्रदर्स सारखं त्याला मोठं नाव नसेल, परंतु त्याने त्याची टीम तयार केली, त्याने त्याचे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरले, त्याने स्वतः डिस्ट्रीब्यूट केली फिल्म आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली. बरोबर.
आणि आणि त्याने त्याला एकदा आर्थिक नाही एकदा नाही अनेकदा केलं हे. हा म्हणजे त्याने लागोपाठ कंटेंट पण केलं. चांगला दिला आणि बरोबर. त्याने आर्थिक यश सुद्धा मिळवलं. बरोबर. सो ते हे स्टुडिओ कल्चरच झालं. हा तो प्रत्येकाच्या व्यवसायाच्या त्याला ती व्यवसाय करण्याची नॅक जमली आणि ते प्रत्येकाचं त्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. पण आता परत प्रेक्षकांचा मगाशी आपण मुद्दा, तर मराठीमध्ये मराठी भाषिक जे आहेत त्यांचं नाटकावर जास्त प्रेम आहे, सिनेमावर नाही, आणि म्हणून ते सिनेमा बघायला जात नाहीत. म्हणजे आता ह्याच्यात परत नाटक आणि सिनेमा ह्याच्यात काहीतरी शत्रू आहेत एकमेकांचे वगैरे असं म्हटलं जातं, तर ते नाही मला असं वाटत नाही, कारण मराठी सिनेमा सुद्धा म्हणजे मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ आपण बघितलाय की, म्हणजे बघितला म्हणजे प्रत्यक्ष बघितला नसेल पण माहिती दादा आपल्याला, हो. कोंडकेंपर्यंत आपण बघितलेच. मराठी सिनेमाला प्रेक्षक येत होते की. मला असं वाटतं की मधल्या काळात मराठी प्रेक्षक तुटला, कारण तशा पद्धतीचे चित्रपट जसे त्याला आधी दिले गेले होते तसे त्याला दिले गेले नाहीत. त्याच प्रकारचं कंटेंट दिलं गेलं, त्यामुळे तेच काय हा असंच काम करणार, तो तसंच दिसणार, म्हणून तो प्रेक्षक याचा थांबला. आणि काळानुरूप मराठी सिनेमा मधल्या काही काळात बदलला नव्हता. म्हणजे समजा माझ्या आजूबाजूला निरनिराळ्या भाषांमध्ये काय घडतंय आणि कसला, आणि मराठी प्रेक्षकाचं काय असतं, त्याला हिंदी पण येतं, त्याला इंग्लिश पण तो बघू शकतो. म्हणजे त्याला कंटेंट समोरून खूप कन्झ्युम करता येण्यासारखी परिस्थिती असते. आणि त्या लेवलचं जर आपण दिलं नाही आणि आजूबाजूला ते त्याला मिळतंय, तर तो मराठी प्रेक्षक कसा येईल सिनेमाकडे. या अशा खूप गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत. करेक्ट बरोबर. त्यामुळे त्याचं असं आपण म्हणून तो तुटला. मग आता ह्या परत नवीन काळामध्ये नवीन दिग्दर्शक आले, म्हणजे केदार शिंदे पासून ते आता अगदी शिवराज भायचळ पर्यंत, सुबोध खानोलकर पासून ते हेमंत ढोमेपर्यंत, की त्यांनी मग वेगळ्या स्टोरीज रचल्या, त्यांनी सादरीकरणामध्ये काहीतरी वेगळं केलं, ज्यायोगे तो प्रेक्षक परत थिएटरमध्ये आला. बरोबर. तुमच्या स्वतःच्या अनुभवातून एक सांगा की दशावतार सिनेमा चालला, मग त्यांनी ह्या 10 गोष्टी केल्या, आपण पण 10 गोष्टी करूया. किंवा आता थांबायचं नाही, हा सिनेमा चालला, त्यांनी ह्या 5 गोष्टी केल्या, आपण तशाच करूया. असं जेव्हा प्रत्येक निर्माता विचार करायला लागतो, तेव्हा त्याचं नुकसान काय होतं त्याच्यामध्ये? नाही होतच ना. आता मी तुला सांगतो, बाईपण भारी देवा आम्ही केल्यानंतर बाईपण भारी देवासारखे म्हणजे बाईपण भारी देवासारखे नाही, पण बायकांचे चित्रपट चालतात असं एक महिला शिक्का प्रधान बसतो. आपण त्याला म्हणूया. की मग महिलांचे चित्रपट आले. पण ते तसं नसतं. शेवटी ती गोष्ट तुम्ही कशी सांगताय बरोबर, ह्याच्यावरती मत. म्हणजे तुला एक गंमत म्हणून सांगतो, बाईपण भारी देवाच्या वेळेला केदार शिंदेचा मला फोन आला की अजितदादा माझ्याकडे एक फिल्म आहे, चित्रपट आहे, आणि त्याला मला प्रोड्युसरच मिळत नाही आहे, आणि मला असं वाटतं की तू ते करू शकशील. म्हटलं मला स्क्रिप्ट पाठव. म्हणजे ज्या सिनेमाला प्रोड्युसर मिळत नव्हता ती फिल्म मी केली. मला ते चित्रपट वाचताना वाटलं की ह्या 4-5 गोष्टी ज्या आहेत ना, या स्त्रियांना आवडण्यासारख्या आहेत. कारण काही मुद्दे हे त्या आधीच्या चित्रपटांमध्ये आलेले नव्हते, स्त्रियांच्या संदर्भातले, बरोबर, रिलेशनशिपच्या संदर्भातले. म्हटलं हे लोकांना आवडेल, म्हणजे वेगळे पण काहीतरी त्यांना दिलं तर त्या लोक येतील. हा विचार मी तेव्हा केला. तर असं आपल्याला मग ती म्हणजे म्हणून मी आता परत बायकांचीच गोष्ट करायची का? मला विचारत ना, बाईपण भारी देवानंतर आता बाईपण भारी देवा 2 करायचं का, किंवा दशावतार 2 आपण करायचं का? तर तसं नसतं. नवीन एखादी गोष्ट घ्यावी, जी गोष्ट तुम्हाला, पहिली गोष्ट ना, कलाकार म्हणून मी तो कलाकार पण असल्यामुळे ती गोष्ट तुम्हाला आवडली पाहिजे पहिल्यांदा. बरोबर. जर ती तुम्हाला पटली आणि आवडली तर तुम्ही ते लोकांपर्यंत तेवढ्या ताकदीने पोचवू शकता. खरंय. तुम्ही जर नुसतंच हे चालतं म्हणून मी ते करायला गेलो, ते तुझ्या आवडीचंच नाही आहे, बरोबर. त्यामुळे तू चांगल्या प्रकारे ते पोचूच शकणार नाहीस. त्यामुळे अशा पद्धतीच्या कॉपीज नाही टिकत. एखाद दुसरं चालू शकतं पण नंतर नाही टिकत. म्हणजे आता क्रांती ज्योतीसारखा सिनेमा म्हणून मी काहीतरी शाळा किंवा शिक्षण याच्यावरतीच पुढचा पिक्चर मी करायचा ठरवला, तसं नाही होत. नाही होणार. खरंय. पण मग अजून एक सिनेमा ज्याच्यामध्ये तुमचा महत्त्वाचा सहभाग होता, एक नंबर, त्याच्यामध्ये मोठी नावं होती, अजय अतुल यांचं म्युझिक होतं, पण तरी तो सिनेमा नाही चालला. मग ही जेव्हा गणितं जेव्हा चुकतात तेव्हा मग काय वाटतं? तेव्हा त्याचा सेटबॅक म्हणून आपण ज्याला म्हणूया, तेव्हा त्याचा विचार करायलाच पाहिजे. मी तो माझ्यापुरता नक्की केला. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी चुकीच्या अशा झाल्या की त्याचं रिलीजचं टायमिंग चुकलं. दसरा दिवाळीचा तो सुमार होता. त्याच्यानंतर राजकारणाशी संबंधित फिल्म त्याच्या आधी एक आली होती, पण वाटतं धर्मवीर त्याच्या आधी 3 आठवडे आली होती. मग त्याच्यावरतीच एक कुठली तरी फिल्म, म्हणजे प्रेक्षक तो असा विचार होता, हे पण आता एक राजकारणाचं काहीतरी, ही अशी अनेक कारणं असतील. म्हणजे या कारणांचा विचार करत होतो. आपल्याला असं वाटतं की अरे हे लोकांना आवडणार आहे,
पण त्याच्या व्यतिरिक्त पण काही कारणं असतात ना. म्हणजे तो सिनेमा चांगला होता. त्या सिनेमामध्ये प्रोडक्शन व्हॅल्यूज जर असं बघितलं तर काहीच चुकीच्या नव्हत्या. त्याच्यात कामं सगळ्यांची चांगली होती. त्यातली गोष्टही चांगली होती. परंतु या इतर कारणांमुळे तो सिनेमा म्हणजे समजा मी दसऱ्याच्या नंतरच रिलीज मराठी सिनेमा तुम्हाला ते पण बघायला लागतं की त्या दिवशीच दुसरी एक फिल्म असेल. शेवटी मराठी प्रेक्षक जो आहे त्याला ₹200 तिकीट काढून महिन्यातनं 1 किंवा 2च पिक्चर बघायचे आहेत. एक तिकीट ₹200. हा, एक तिकीट 200. त्याला जर 4 जण कुटुंबाबरोबर असेल तर जायचं आहे झालं तर हो. बरं, नुसतं ₹800 तिकीट नसतं. मुलगा म्हणाला की मला पॉपकॉर्न पाहिजे तर पॉपकॉर्नचा परत ₹500 खर्च आहे. हो, हो, बरोबर. तो आणि घरी जाण्याचा खर्च आहे. सो अशा दृष्टिकोनातनं एक प्रेक्षक जर ₹1000 मिनिमम खर्च करत असेल तर सामान्य प्रेक्षक हा महिन्यातनं 1 किंवा 2च पिक्चर बघणार आहे. बरोबर. मग तेव्हा जर हिंदीमधले पण काही चांगले मोठे सिनेमे आले असतील, मराठीमध्ये 2 सिनेमे असतील, तर अशा वेळेला तो चूज करतो की चला आपण पुढच्या आठवड्यात बघू. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा वर्क होतात. ह्या सगळ्या गोष्टींचं भान प्रत्येक सिनेमा आपल्याला काहीतरी शिकवत असतो. तसं त्या सिनेमाने आम्हाला हे शिकवलं की काहीतरी ह्याच्यात चुकलं. राजकीय गोष्ट आत्ता येऊन गेली मग ती लगेच येणं, म्हणजे मगाशी तू बोललास ना की राजकारणातली एक फिल्म चालली म्हणून ही फिल्म पण चालेल असं नसतं. बरोबर. तर या अशा परिस्थितीमध्ये कुणाला प्रोड्युसर म्हणून उभं राहायचं असेल तर त्याला तुम्ही काय मोलाचा सल्ला द्याल? जो नवीन आलाय प्रोड्युसर आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो फायनान्सर आहे पण त्याला प्रोड्युसरची दृष्टी असेल कदाचित. त्याने मुळात ना गोष्ट चांगली निवडली पाहिजे, पहिली गोष्ट. हो. आणि गोष्ट चांगली निवडल्यानंतर दिग्दर्शक हा सिनेमा या माध्यमाशी मैत्री असलेला निवडायला पाहिजे. या 2 गोष्टी त्याला माहीत नसतील तर त्याने जरासा स्वतःचा अभ्यास करायला पाहिजे. स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट्स वापरून त्याने ती चौकशी करायला पाहिजे. आणि कुठल्या विषयाला कुठला दिग्दर्शक हे पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे केदार शिंदेने कुठली फिल्म करायची आणि शिवराज वायचळने कुठली फिल्म करायची या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याचाच अभ्यास करण्यासाठी त्याने काही काळ घालवायला हवा. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्याने करायला हवं. बरोबर. आणि सिनेमा करताना ते पॅशनेटली प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे फक्त कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी पॅशनेट राहून चालत नाही. निर्माता पण तेवढाच पॅशनेट पाहिजे. आणि नुसताच येऊन अमरेला खाली सेटवर बसलाय आणि त्याला ते काही कळतच नाहीये तर मग त्याचा प्रॉब्लेम होणार. म्हणजे त्याला फक्त मग त्याचे पैसेच दिसतील, त्याला बाकी काहीच दिसणार नाही. मग त्याची रिलेशन शेवटी कसं असतं, नाटक काय किंवा सिनेमा काय, ती शेवटी एक गणित जमायला लागतं त्या टीमचं. बरोबर. आता मी एक सेल्फी नावाचं नाटक केलं होतं. त्याच्यामध्ये 5 बायका होत्या. तू आत्ता म्हणाल त्याच्या एक्झॅक्टली उलट लोक मला म्हणत होत्या की अरे काय 5 बायकांचं नाटक कसं चालेल, कोण येणार बघायला. पण बायका आणि त्याला निरनिराळे प्रेक्षक आले, फक्त बायका असं नाही. आणि 150 प्रयोग मी केले. बरोबर. मी एक नाटक केलं होतं नामदेव म्हणे नावाचं, फार पूर्वी. त्याच्यात अतुल परचुरे होता. त्याच्यामध्ये मिस्टर नामदेव म्हणे. त्याच्यामध्ये एकही बाई नव्हती. तेव्हा एक्झॅक्टली उलट इंडस्ट्रीतले लोक म्हणत होते नाटक कसं जाणार, बाई एक पण बाई नाही त्याच्यामध्ये, कोणतरी एक कॅरेक्टर आण. पण तेही नाटक चाललं. तर शेवटी तुम्हाला म्हणजे गोष्ट कुठली आहे आणि ती गोष्ट तुम्हाला कशी सांगता येते ह्याच्यावरती सगळं अवलंबून. त्याच्या जजमेंटचा पण एक मुद्दा होता त्याच्यामध्ये की अतुल परचुरे तेव्हा प्रेक्षकात जाऊन त्याचा शेवट व्हायचा आणि त्याला काहीतरी विरोध झाला होता आणि मग तुम्ही म्हणात की नाही आपण करून बघूया आणि ते शेवटी चाललं. तो प्रेक्षकांमध्ये जातो आणि तो प्रेक्षकांमध्ये मिसळतो, मराठी माणसांमध्ये तो मिसळतो, असं एक मला ते दाखवायचं होतं. तर तेव्हा तथाकथित काही निर्माते मराठीतले हे असलं काय करू नको, ते काही ते तुमचं छबिल्ला असतंय, ते तू खाली जाणं वगैरे. तर मी जरा घाबरलो. म्हटलं मग तोच म्हणाला बाकी सगळं चांगलं बसवलंस तू, पण ते शेवटची 2 मिनिटं नको. तुझ्या चेहऱ्यावरच कळलं मला कोणते. तर मी म्हटलं की बाकी मी म्हणजे समजा 120 मिनिटं मी बरं बसवलंय ना, मग हे 2 मिनिटं मला अजून द्या. समजा नाही हे वर्क झालं ना तर आपण बदलून टाकू, नको करू, आपण काय पडदा टाकू, सिंपल आहे. बरोबर. ते गंमत अशी, नाटक चाललं तेव्हा कॉन्ट्रॅक्ट सोला किंवा हे लोक म्हणायचे की नाही ते अतुल परचुरेची एक्झिट आहे ना ती पाहिजे, त्यासाठी आम्ही आमच्याकडे पायऱ्या टाकल्या आहेत, इतकं ते लोकांना आवडायचं. कारण तो त्यांच्यात मिसळतो, हा संदेश जो होता ना तो त्याच्यातच मिळायचा. पुन्हा आपल्या प्रोड्युसर या विषयावर येतो. एक वेगळं स्किल लागतं प्रोड्युसरकडे आणि ते म्हणजे OTT आणि सॅटेलाईट बरोबर ती डील्स करणं. तर ह्याचं पण ज्ञान असायला पाहिजे. सध्या काय परिस्थिती आहे, तुम्हाला काय अनुभव आले? नाही, सध्या परिस्थिती बिकट आहे. कारण OTTला तर काही घेतच नाही. तसं मी कुठलाच चॅनल काही विकत घेत नाही आहे आणि
म्हणजे झीचे सिनेमे आहेत ते आपल्याला झी5 वर बघायला मिळतील. हो. हे आहे आपल्याला पण माहिती. ते सुद्धा झी5चे मला वाटतं हल्ली ते म्हणतात की तुम्ही पे पर व्ह्यू सारखंच करा, म्हणजे अमेझॉन सारखंच असतं अच्छा, बऱ्याच ओके. वेळेला. पण हे बघा, तो त्यांचा बिझनेस आहे. बरोबर. माझं असं म्हणणं की शेवटी ना तुमचा सिनेमा हम्म, हा सिनेमा हॉलमध्ये चालला पाहिजे. हम्म, तो सिनेमा हॉलमध्ये चालला तर तुम्हाला OTT पण मिळणार आहे. हम्म. हा प्रश्न का निर्माण झाला आहे? तुमचा सिनेमा सिनेमागृहात चालला नाही आहे, बरोबर. प्रेक्षकांपर्यंत म्हणजे पोहोचला नाही आहे, प्रेक्षकांना तो आवडला नाही आहे, मग मी OTTला काय घेऊ, हम्म. असा ते लोक विचार त्यांचा करतात. विचार. तर त्यासाठी तुम्ही सिनेमा बनवताना माझा सिनेमा तिकडे कसं चालेल हे पहिलं, फुटफॉल ज्याला म्हणतात ना, बरोबर. तो फुटफॉल असलाच पाहिजे. हम्म, आणि मग तेव्हा तुम्ही क्लेवरली, जसा तू म्हणा टेबलवरती बसताना, की माझा सिनेमा हा तिकडे चालणारा आहे, अशा पद्धतीने त्याचं प्रोजेक्ट बनवून जर तुम्ही आधी तुमच्या त्या कुठल्याही स्टुडिओमध्ये किंवा OTT प्लॅटफॉर्मवरती गेलात तर ते सांगू शकतात ना, ठीक आहे हे होत आहे. हम्म. मग त्याच्यामध्ये ते तुमच्यावर पहिल्यापासून असू शकतात. हा. काय होतं, तुम्ही शेवटी टीम बांधताना तुम्हाला तर ते शेवटचा पण माणूस, म्हणजे शेवटचा 7 नंबर येणारा बॅट्समन सुद्धा हम्म. महत्वाचा आहे ना. हो. म्हणजे हो. तसं तुम्हाला OTT पण महत्वाचं आहे ना. मग त्याला पहिल्यापासून तुमच्याबरोबर घ्या. हम्म. आर्थिक गणित नंतर बदलतील एक वेळ, परंतु त्या टीम त्यांना पण तुमच्या टीममध्ये तुम्ही घेतलं तर 100 रुपयाचे मिळण्याच्या ऐवजी तुम्हाला कधी 50 मिळतील, पण बरोबर. मिळतील तरी काहीतरी. बरोबर. बरोबर. तर ते तसं करायला पाहिजे. खरंच खरंच. सो बरंच गुंतागुंतीचं आहे, पण ते समजून घेतलं तर त्यामध्ये यश मिळू शकतं. म्हणजे सिनेमाचा आपण विचार करतोय. बरंच पण आता- गुंतवणूक. हां. हे मी बोलतोय ते मला माहित नाही मी काय बोलतोय ते किती लोकांना कळणार आहे वगैरे, पण हे मलाही पूर्ण कळलेलं असं नाही. माझ्यापेक्षा बरोबर. खूप लोकांना माझ्यापेक्षा जास्त कळलेलं आहे. हम्म, हम्म. त्यामुळे खरंच आहे, खरंच आहे. मग म्हणून आपण आता नाटकाबद्दल बोलूया. हम्म. तुम्ही नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुद्धा आहात आणि यापूर्वी जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला, तुम्ही स्वतः नाटकं दिग्दर्शित सुद्धा केलेली आहेत, निर्मिती सुद्धा केलेली आहे. मुळात तुम्ही दिग्दर्शन का थांबवलंय नाटकाचं हे आधी सांगा मला. नाट्य परिषदेचं काम माझं सुरू झाल्यानंतर गेली 3-1 वर्ष ना मी खरंच त्या कामामध्ये जरा गुंतलो आहे. बरं. त्यामुळे मी सध्या दिग्दर्शन करत नाही. हं. पण आता मी निर्मिती नाटकाची करतोय लवकरच. पुढच्या महिन्यामध्ये वा. मी एक नाटक करतोय जे नीरज शिरवईकर बसवतोय. बरं. आणि फार चांगल्या विषयावरचं नाटक आहे ते. आणि जशी माझी आधीची नाटकं लोकांना आवडली, काटकोन त्रिकोण वगैरे, हं. तसं हेही आवडेल असं मला वाटतंय. एप्रिल किंवा मे मध्ये मी ते करेन. वा. किंवा आता ते टोडी मिल फॅन्टसी म्हणून एक नाटक आहे जे तरुण मुलांनी केलं, हो. पण त्याचे प्रयोग ते करू शकत नव्हते. ते कदाचित मी टेक ओव्हर करतोय आणि ते मी वा. प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. क्या बात आहे. या 2 गोष्टी मी करतोच आहे. दिग्दर्शन त्यासाठी थांबवलंय कारण खरंच म्हणजे नाट्य परिषदेच्या कामांमध्ये ना प्रशांत दामलेने खूप काम केलं. आम्ही ते थिएटर जे बंद पडलं होतं ते सुरू केलं. निरनिराळ्या शाखांची कामं असतात, त्याच्यामध्ये ना लक्ष देता येत नाही, म्हणून फक्त ते केलेलं नाही. बाकी काय, म्हणजे आपल्याला लोकांनी निवडून दिलंय. बरोबर. निवडून दिलं म्हटल्यानंतर त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय. तर ते जे 5 वर्ष आहेत ना, हं, हं, ती त्या कामाला आपण दिली पाहिजेत पूर्णपणे. जितकं, कारण त्याच्यामध्ये उगाच प्रॉब्लेम निर्माण होता कामा. हे असं हल्ली असं ऐकायला मिळत नाही असं की हां. 5 वर्ष निवडून दिला तर आपल्याला आता काम करायला पाहिजे. पण अगदी दादर पुरता एक प्रश्न आहे की शिवाजी मंदिरचा आणि निर्मात्यांचा वाद जो आहे त्याच्यामध्ये नाट्य परिषदेची भूमिका काय आणि तो वाद कधी संपणार आहे? नाही, जे निर्मात्यांचा शिवाजी मंदिर बरोबर काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचा त्यांना तिकडे नाहीये, प्रयोग करायचा नाहीये त्यांना हां, तिकडे. किंवा ज्यांचा नाहीये, हां, जे ज्यांना हां. करायचं आहे, हां. दुर्दैवाने कोणीच नाट्य परिषदेकडे आलेच नाही. आलेच नाही. अच्छा. कळलं का? आणि नाट्य परिषदेचे आमचं स्वतःचं थिएटर आहे, बरोबर. त्यामुळे आमच्याकडे ते थिएटरमध्ये येऊन जे निर्माते प्रयोग करतायत हो, ते हो. प्रयोग होत आहेत. बरोबर. खरं म्हणजे ना, आमच्या नाट्य निर्मात्यांबद्दल मला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, अतिशय छोटे प्रश्न असतात, हं, ते उगाचच मोठे होतात. हं. आणि सगळी चांगली माणसं आहेत, खरंय. सगळे एकमेकांचे मित्र आहेत, परंतु एक काहीतरी कोणतरी बोलतो आणि त्या बोलण्यावरनं अख्खाच्या अख्खं ते वातावरण बिघडतं. हं, हं. तर ते थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. आपण व्यवसाय करतोय, व्यवसाय करत असताना समजा एखादा माणूस आपल्या मताप्रमाणे वागत नसेल, बोलत नसेल, पण तो व्यवसाय करतोय ना, मग त्याला आपल्याबरोबर घ्या. अशा पद्धतीने जर झालं तर तेही प्रश्न मिटतील. आणि तो खरंच किरकोळ प्रश्न असणार, मला माहिती आहे तो काय तो, पण ते नाही होत आहे. म्हणजे ते एकमेकांबरोबर बोलणंच, संवाद खुंटला ना हं, हं. की प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि तो संवाद नाही, बाकी काय नाही. तुमच्या म्हणजे तुम्ही तोडी मिल फॅन्टसीबद्दल वगैरे सांगितलं, पण तुमचं प्रायोगिक नाटकावरचं प्रेम हे आधीपासून आहे. मग अगदी मॅकबेथ सारख्या नाटकाचंही दिग्दर्शन तुम्ही केलंय आणि मुंबई सारखं नाटक जे आहे ज्यामध्ये मला वाटतं विजय पाटकर त्याच्यात होते आणि मायमिंग
किंवा आपण ज्याला काय म्हणू मूकनाट्य हो. च्या त्याला आम्ही स्वरूपात. तेव्हा रबर स्टार असंच म्हणतो. त्याला डायलॉग्स नव्हतेच. हा, तो फक्त बोलीभाषेत देह बोलीतनं तो फक्त सगळं व्यक्त करतो असं होतं. बरोबर. हां. सो हे प्रायोगिक वरचं तुमचं प्रेम जे आहे ते आत्ता कसं टिकून आहे, त्याच्यासाठी काय काय तुम्ही करताय? कारण तुम्ही नाट्य परिषदेत आहात म्हणून. नाही, आता प्रायोगिकवरचं प्रेम माझं कायम राहील, कारण शेवटी ही नवीन मुलं, कारण माझं असं म्हणणं आहे नाटकाच्या बाबतीत सुद्धा, की जोपर्यंत नवीन प्रेक्षक तयार होत नाहीत तोपर्यंत नाटक जगणार नाही. बरोबर. आणि नवीन प्रेक्षक तेव्हाच तयार होतील जेव्हा नवीन मुलं काम करतील. बरोबर. मी आत्ता परवा सुद्धा मी एका नवीन नाटकाला बक्षीस, मी झीला जज होतो आता, की ज्या मुलांनी पहिल्यांदाच कुठली तरी अशी टेक्नॉलॉजी वापरली आहे की LED वापरला, आणि त्यामुळे LED बरेच जण वापरतात पण तो चांगल्या प्रकारे वापरला. अशा नाटकाला वेगळं बक्षीस मी द्यायला लावलं, की ही मुलं नवीन काहीतरी करतायत, बरोबर. त्याच्यामुळे नवीन मुलं प्रेक्षकगृहात येतील, बरोबर. त्यामुळे व्यवसाय होईल. त्यामुळे प्रायोगिक नाटकांसाठी आम्ही एकांकिका स्पर्धा आम्ही घेतली, जी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या एकांकिकांची आहे. त्या एकांकिका स्पर्धेमधनं आलेलं पहिलं नाटक जे आहे त्याचं नाट्य रूपांतर झालं, जे चंद्रकांत कुलकर्णीने प्रोड्यूस केलं, त्याचे प्रयोग जोरात चालले आहेत. अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी आम्ही करत असतो. बरोबर. म्हणजे जागेचा पण मुद्दा असतो बऱ्याच वेळेला मुंबईसारख्या ठिकाणी. पण पुण्यात खूप आता जागा आहे प्रायोगिकसाठी, आणि मी असं ऐकलं की शनिवार रविवारी तिथे तिकीट मिळत नाही अनेक ठिकाणी. तर तसं मुंबईतलं आता मुंबईमध्ये आम्ही आमच्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये एक छोटं थिएटर चालू केलं आहे, 50-60 कपॅसिटीचं, अर्थात कमी आहे, परंतु तिकडे येऊन नवीन मुलं आम्ही अगदीच नॉमिनल भाडं ठेवलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना असं पण सांगितलेलं आहे, नाट्य परिषदेबरोबर तुम्ही जर करणार असाल तर आम्ही ते करू, म्हणजे तुम्हाला भाडं माफ करू, बरोबर 50% भाडं देऊ, माफ करू. आता आजचा आम्ही एक कार्यक्रम जो करतो आहोत तो नाट्य परिषद आणि दुसरी एक संस्था एकत्र मिळून करतोय. आम्ही त्यांना नाट्यगृह फ्री दिलेलं आहे. अच्छा. आणि नाट्य परिषदेच्या मेंबर्सना तो कार्यक्रम फ्री आहे. अशा पद्धतीने काही गोष्टी टायअप्स करणं हे नाटकासाठी फार महत्वाचं आहे. बरोबर. कोलॅब तुमच्याकडे पण आलंय म्हणजे आता. हो, आलाय. कोलॅब करायला पाहिजे, आणि तो कोलॅब सगळ्या निर्मात्यांनी पण आपापसात केला असं मला वाटतं. खरं. पण मग अभिनयाचं काय, की अभिनय पण त्याच्यामुळेच नाट्य परिषदेच्या या सगळ्या कामामुळे थोडा मागे पडतोय? अभिनय नाट्य परिषदेमुळे नाही. मी आता ते डबिंग मध्ये चालू असतं. हो, ते तर आहे. ते चालतं. अभिनय करण्यासाठी ना तुला एक मेंदू शांत लागतो. कारण मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला, श्रीरंग गोडबोले यांची मुलाखत मी घेतली होती. त्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की अजित भुरे, विजय केंकरे आणि श्रीरंग गोडबोले आम्ही ब्रह्मा विष्णू महेश आहोत अभिनयातले, आणि हे आम्हाला तिघांना माहिती आहे. तो टिपिकल श्रीरंग गोडबोलेचा तो हे आहे, ते काही फार खरं नाही आहे, हे आम्हाला माहिती आहे. परंतु मी अभिनय करत नाही कारण खरंच त्यासाठी मेंदू शांत नाही. बरोबर. मला जर असं भीती वाटत असेल की मला माझं वाक्य नीट पाठांतर होणार नाहीत, आणि मी जर ते चांगल्या प्रकारे बोलणार नाही, त्या मी इमोट करू शकणार नाही, मी त्या भानगडीत पडत नाही, म्हणून मी करत नाही, बाकी काय नाही. कारण व्यवधानं खूप झाले अमोल. म्हणजे आता तू मगाशी बोललास माझी ओळख करून देताना, पण डबिंग पण बघायचं, नाट्य परिषद पण बघायची, सिनेमा पण प्रोड्यूस करायचा. बरं, आपली मैत्री असते सगळ्यांबरोबर, मित्रांबरोबर पण टाइमपास मला करायचंच आहे, असं सगळं करायचं आहे, तर मग कसं करणार? बरोबर. मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की दशावतार 2 वगैरे असं काही होणार नाही, किंवा लगेच तसा सिनेमा मी नाही करणार. मग नेमकं काय करणार आता? म्हणजे पुढचं प्लॅनिंग, पुढचं प्रोजेक्ट वगैरे? अच्छा. मी इनफॅक्ट काही नवीन मुलांना पण भेटतोय की ज्यांच्याकडून, म्हणजे समजा आता आमच्या कंपनीकडून सगळं होत नसेल, बरोबर, तर आम्ही त्यांच्यावर पार्टनरशिप करू, त्यांनी करावा. आम्हीच सगळं करायला पाहिजे असं नाही. स्टुडिओ ते म्हणाला तसं मला पण एक स्टुडिओ व्हायला आवडेल ना, की कशाला माझीच एक गोष्ट मी करायची, त्यापेक्षा मी दुसऱ्याच्या कंपनीचा पण क्रिएटिव्ह प्रोड्युसर व्हायला तयार आहे, की त्यांना ती मदत होईल, बरोबर, मला पण त्यात फायदा होईल. बरोबर. सो मला वाटतं बऱ्यापैकी निर्माता म्हणून जी आहे माहिती तुमच्याकडनं मिळाली, आणि तुम्ही जो व्हॉइसिंग आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून जो उल्लेख केला, तर त्याच्यावरती एक स्वतंत्र पॉडकास्ट तुमच्याबरोबर करायला लागेल, कारण इतका मोठा अनुभव आहे त्यांचा, आणि त्यात बऱ्याच रंजक गोष्टी आहेत, तर त्या ऐकायला लोकांना नक्कीच आवडतील. म्हणून मी मुद्दामून म्हटलं की आज निर्माता या विषयावरच फोकस ठेवूयात आणि तशाच गप्पा मारूयात. पण ठीक आहे, म्हणजे अशा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक पद्धतीने बोलणारी व्यक्तीसुद्धा गरजेची असते, कारण आपण मराठी सिनेमे चालत नाही असं नेहमीच म्हणतो, पण काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे ह्याचाही विचार सतत व्हायला पाहिजे. सेल्फी नाटकामधलं आमचं वाक्यान तसं ते सेल्फी हे नुसतं आपण फोटो काढण्याचं नसतं, आपण स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे. निर्माता म्हणून मला असं वाटतं की आपण बरेच जण स्वतःकडे पाहत नाही आहोत आणि आपण काहीतरी करत राहतोय, ते महत्वाचं. बरोबर. थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. मी तुम्हाला एक छोटीशी भेट देतो, वामन हरी पेठे यांनी तुमच्यासाठी दिलेली आहे.
जो आहे चांदीचं नाणं आहे वा, आणि Thank you. लक्ष्मी आहे त्यावर, त्यामुळे थँक्स. निर्मात्यांना ह्यापेक्षा चांगली भेट काय असू शकते? नाही, प्रश्नच नाही. सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र असेल तर आणखी मजा येईल ना. वा वा वा. तर मला ह्या निमित्ताने आता सांगा की ह्या तुमच्या सगळ्या प्रवासातला तुमचा सोनेरी क्षण कुठला? म्हणजे असं विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, काय आठवतं? आत्ता लगेच सांगायचं झालं तर खरोखर ऑस्करमध्ये झालेली निवड. क्या बात आहे. कारण माझी पर्सनल खूप इच्छा होती. ते सिनेमा ज्या पद्धतीने घडत होता तेव्हा मी या मुलांना सांगत होतो आपण टाकाय पाठवूया. ऑस्करला. हो, हो. कोणालाच वाटत नव्हतं. म्हणजे बरोबर कसं आपल्याला आपण कुठे स्टँड होणार, कारण खरंच मोठं आहे ते. खरंय. पण त्या मुलांनी तो प्रयत्न केला. म्हणजे मी जे बोललो ते त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण त्यांनी ते एंट्री टाकली आणि ते ती किती कठीण आहे का ती प्रक्रिया? खूप कठीण ना? खूपच कठीण आहे. आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे आता बघा ना की जवळजवळ आम्ही 180 फिल्म्समध्ये निवडले गेलो. बरोबर. 2000 पेक्षा जास्त ज्युरीज जगभरात आहेत. हम्म. त्यांच्यापर्यंत ती फिल्म पोहोचली पाहिजे. ती कशी पोहोचणार, तर त्यासाठी काही खर्च आहे. इंटरनॅशनल लेवलला तुम्ही खर्च कराल. आपण मराठी सिनेमाच्या नाटकाच्या जाहिराती पेपरला करतो तेव्हा आपण किती प्रॉब्लेममध्ये येतो आपल्याला माहिती आहे. खरंय. तर परदेशी वर्तमानपत्रांमध्ये परदेशी लोकांपर्यंत पोहोचणं यासाठी खूप ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. अर्थात ते जे तुम्हाला मिळतं, आता समजा आमची फिल्म किंवा आमची कंपनी ही 180 फिल्म्समध्ये निवडली गेली, याचा एक वेगळा फायदा निश्चित आहे. आर्थिक फायदा लगेच नसतो तो. बरोबर. पण ही मंडळी ऑस्करपर्यंत पोहोचली आहेत. म्हणजे पुढच्या फिल्मसाठी आपण इन्व्हेस्टमेंट्स म्हणा किंवा या दृष्टिकोनातनं, त्यामुळे तो माझ्या दृष्टिकोनातनं सोनेरी क्षण होता खरंच आहे, की खरंच आहे. आपण केलेल्या एका फिल्ममध्ये सहभाग असलेली फिल्म ही ऑस्करपर्यंत निदान त्या टप्प्यापर्यंत पोहोचली. बरोबर. पुढे जाऊ शकलो नाही, पण ठीक आहे, पुढे उलट एखादी बरं झालं. पहिल्यांदाच जर मिळालं असतं काहीतरी तर नंतर काय करायचा हा प्रश्न झाला असता. खरंय, खरंय, खरंय. अजून ऑस्कर मिळवायचं म्हणून बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा वा. नाही, थँक्यू व्हेरी मच. Thank you, आणि मी अमोल. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की हा पॉडकास्ट जो आहे तो केवळ निर्मात्यांसाठी नाही तर आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा महत्त्वाचा होता. त्यांनी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, त्या प्रेक्षकांनी सुद्धा ऐकायला हव्यात. असं म्हणणं चुकीचं आहे की जाऊन सगळे मराठी सिनेमे बघा, पण ॲटलिस्ट माहिती घ्या, त्याच्याबद्दल चर्चा करा. तुम्ही तो थिएटरमध्ये जाऊन बघितलात तरच इंडस्ट्रीला म्हणून सुद्धा तो फायदा होणार आहे. तर ते महत्त्वाचं आहे. आणि निर्मात्यांसाठी सांगितलेल्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. ओशन फिल्म कंपनी यांचे जावई सुबोध खानोलकर ज्यांनी दशावतार दिग्दर्शित केला, त्यांची आणि त्यांच्या मित्रांची सुजय हांडे आणि त्यांची कंपनी, ते पुढच्या स्क्रिप्ट बघतायत अजून. तर तेही लक्षात ठेवा. जे इच्छुक असतील त्यांनी ओशन फिल्म कंपनीच्या इंस्टाग्राम हँडलवर जा, त्यांच्याशी संपर्क करा. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अमोल परचुरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच मुलाखती बघत राहा. मला खूप आनंद मजा आली आज अमोल परचुरे बरोबर गप्पा मारताना, कारण मी बरेच त्यांचे ते एपिसोड्स बघितलेले अरे आहेत. आणि मला असं वाटत होतं की मला का नाही बोलवत हा कधीच. आज त्याने बोलवलं. थँक्यू. ह्याचं काम मोठं असलं ना की तो प्रॉब्लेम होतो. जसं मी म्हटलं तसं की आता एकदा आपण, मला असं वाटतं 2-3 महिन्यांनी डबिंग या विषयावरती त्यांच्याशी बोलणार आहोत. आणि कणेकरी विचार आणि कणेकरी विषयावर सुद्धा बोलायचं आहे. हो, नक्की. थँक्यू. थँक्यू.